घ्या. अगं काय ग आई, हे केलंस लगेच? आई अशीच असते. आणि किती दिवसांनी आलीस ग तू? अगं वाटतं ग आपल्या लाडक्या लेकीला आपल्या हाताने खाऊ पिऊ घालावं. तेवढ्यातल्या तेवढ्यात जमेल ना तेवढे लाड पुरवावेत. खा. हे काय, तू पण घे ना. तुला खाताना पाहू दे मला डोळे भरून. आई घे. घे खा. मेघना, सगळं ठीक आहे ना ग? हो. बाबा कुठे नाही आहेत? कुठे गेले? अगं अलीकडे ना बाबाजींनी त्यांना हाका मारण्याची बंदी घातली. तेव्हापासून फार नर्वस असतात ग. मन रमावं म्हणून सगळ्या देवळांमधनं फिरत असतात आणि तिथल्या मूर्तींमध्ये बाबाजी दिसतायत का हे बघायचा प्रयत्न करतात. त्यांच्या मनानेच घेतले की कुठल्या तरी देवळात एखाद्या दिवशी बाबाजी नक्की यांना दर्शन देतील. मुला, मला हाका मार तू नेहमीसारख्या. गॉड. मीही फार बोलत नाही ग. त्यांच्या जगण्याचाच आधार झालाय तो. आणि जोपर्यंत हाताबाहेर जात नाही तोपर्यंत ठीक आहे म्हणायचं आणि सोडून द्यायचं. ते जुळवून घेतलंस ग तू बाबांशी. किती चिडचिड करायचं ते सहन केलंस तू. तुला भांडावंसं नाही वाटलं कधी त्यांच्याशी? भांडायचे ना सुरुवातीला. म्हणजे त्यांनी जेव्हा हे सगळं सुरू केलं ना तेव्हा भांडायचे ग. पण नंतर लक्षात आलं ग माझ्या, एकतर त्यांना ते आहेत तसं स्वीकारणं किंवा सोडून देणं, हे दोनच पर्याय आहेत आपल्याजवळ. त्यांना सांगणं किंवा त्यांच्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटण्यासारखं होतं. मग मी ते जसे आहेत तसंच त्यांना सांभाळून घेण्याचं धोरण ठेवलं. एखाद्या माणसात बदल घडवून आणणं हे एकच व्यक्ती करू शकते मेघना, ते म्हणजे तो स्वतः. समोरच्या माणसानी आपल्या मनासारखं वागावं असा आपण नेहमी हट्ट धरतो, पण त्याला त्याच्या मनासारखं वागू देणं हे शहाणपणाचं असतं ग. आई, तू प्रेम करतेस बाबांवर? अगं बाई, हे आले वाटतं. केवढं उकडतंय, केवढं ऊन आहे बाहेर. सरबत करून आणते मी. झकासपैकी थंडगार आणा. मेघना, अरे वा 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 वा. मेघना, कशात तुम्ही? बरी आहे. जावई बापू बरे आहेत ना? व्यवस्थित. त्याचा पाय 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 बरा आहे ना? हो. वेळच्या वेळी औषधं घेतायत ना ते? आणि डॉक्टर व्हिजिट करतायत ना? सगळं व्यवस्थित आहे बाबा, अजिबात काळजी करू नका. हो. मेघना, आज तुम्ही इथे अनायसे आलाच आहात तर एकदा तुमच्या तोंडून त्यांचं नाव होऊन जाऊ द्या ना. ए बघा, काय ना, म्हणजे मला बंदी आहे हो, पण म्हणजे तुम्हाला त्यांना अजिबात बंदी नाहीये. म्हणजे त्यांच्याकडून मी किती वेळा नाव ऐकून घेतो त्यांचं. त्यांनीच परवानगी दिली त्यांना, पण मला नाहीये ना. आणि तुम्हालाही परवानगी आहे. एकदा घ्या ना त्यांचं नाव. एकदा घ्या ना. बाबाजी, लक्ष असू द्या. अजून एकदा प्लीज अजून एकदा घ्या ना. घ्या नाव घ्या ना बाबाजी. लक्ष असू द्या बाबाजी. किती आनंद त्यांना आणि मला. अजून एकदा
घ्या घ्या. बाबाचे लक्ष असू द्या. ती असते आसपास त्यावेळी ओरडतो मी तिच्यावर, आणि नसली की डेस्परेटली मिस करतो तिला. हा, मला ठाऊक आहे ती त्याच्याच फेवर मध्ये निर्णय घेणार आहे. पहिलं प्रेम येते तिचं, आणि माझं पहिलं प्रेम मी तर ते व्यक्तही करू शकत नाही. ए आदित्य, डॉक्टर काय काल आहेत? अरे वा, या या या. काय म्हणतो? चला, माझा बंदिवास संपणार आता. असं काही नाही. डिपेंड्स. बघू. हा, हळू. हो. सावकाश. अरे वा, बरीच सुधारणा आहे. हो, पण त्या पावलावर जास्त जोर देऊन चालणार नाही. तेवढं सांभाळायचं. नीट ऐक, कळलं ना? नाही नाही, कान पिऊनच सांगा त्याला जरा, नाहीतर लगेच जाईल उड्या मारत ऑफिसला. काय माहित, तू पण ना कधी कधी 5 वर्षाच्या मुलासारखं ट्रीट करतेस मला. कारण तसाच वागतोस तू. बरं, आता पट्टीची काहीही गरज नाहीये. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेव. 1-2 दिवस घरातल्या घरात किंवा अंगणातच फिरायचं. बाईकडे बघायचंही नाही. काय? हे मुख्य आहे, कळलं ना? कळलं माते, कळलं. बरं, तुम्ही गप्पा मारत बसा, मी सरबत घेऊन येते. वाळ्याचं ना? हो, वाड्याच आणते. मेघना, हा तुला आवडते तशी परतलेली भेंडी करू का ग? आई नको ना, मी निघते. अगं अगं कुठे? घरी जाते. अगं असं काय करतेस? आत्ता स्वयंपाक होईल बघ, जेवणच जा ना. ऐक नाही, आज नको ना, मी येईन ना पुन्हा केव्हा तरी. हा, काळजी घे, येते मी. बाय. हो बाय. तू पण सांभाळून जा ग. हो हो. असं काय करते? होय मॅडम, तू अशी स्क्रीनवर का पॉपअप होतेस? डोळे उघडल्यावर अशी दिसतेस, डोळे मिटले की मनात असतेस, आणि प्रत्यक्षात मात्र कुठे आहेस? आदित्य, चल ना आता जेवायला. सगळ्यांची जेवण आटपली सुद्धा. चल बघू जेवायला. एवढं भरीत करायला सांगितलंस ना, आणि जेवायला येत नाहीस म्हणजे काय? माई भूक नाही लागली मला अजून. मगाशी सुद्धा असंच म्हणालास तू, भूक नाहीये मला. वेळच्या वेळी जेवायचं नाही, मग भूक पळून जाते. चल आता लवकर जेवायला उठ. चल चल चल. हे माई, नको ना प्लीज. इतकं गोड बोलतोस ना लबाड. भूक लागली की सांग मला, गरम करून वाढते. पक्का.
आवडलं का भरीत लेकाला? छे, जेवलाय कुठे अजून? अरे थोडं त्याच्या आवडीचं भरीत केलं असं जेवलाच नाही का? कोण जाणे, चित्त थाऱ्यावर नसल्यासारखंच वागतोय अलीकडे. आपणही बावडला संजीवनी. आता यात आपला काय बावळटपणा आहे मला कळत नाही. अगं आज ही मेघना कॉलेजला गेली ना, मग इतके दिवस त्याच्या भोवती भोवती असायची. विरह सहन होत नसेल त्याला. लग्न तसं ताजं आहे ग त्यांचा, आपण विसरतो. इश, काहीतरीच तुमचं. अगं काहीतरीच नाही, अगदी नॉर्मल आहे, नॅचरल आहे. तुला सांगतो, डोळ्यांना अशी तहान लागलेली असते आपल्या माणसाची नवीन प्रेमात. आता ग आठवलं की गंमत वाटते, पण आपण देव बिव धरून चांगला 1 महिना जोडीने फिरत होतो नाही. आणि मग परत आल्यावर मी ऑफिसला जॉईन झालो आणि पहिल्याच तेव्हा हावडे घेऊन घरी आलात तुम्ही. कधी एकदा तुला बघतोय असं झालं होतं मला. आणि घरी आले आले आई काय मला म्हणते, अरे काय तुझी बायको एक काम धड करत नाही सकाळपासून. एक काम सांगा होतं भलतच काहीतरी कर. आठवतंय सासूबाईंनी मला नारळाचं दूध करायला सांगितलं. आणि मी ताकच करून आणलं. आता काय लाजतेस, तेव्हा केलंस तर केलंस ताक. हे लाजलीस की चांगली दिसतेस. पुरे हो तुमचं. परत लाजलीस. काम करा. लाजते काय काय रे बाबा. कसा असेल आदित्यचा मूड? मी धावत घरी आली आहे, पण मला पाहून राग नाही ना येणार त्याला? भास होत आहेत का मला? कसा आहेस? आय मीन पाय कसा आहे? बरं आहे. बँडेज काढला आज, पण पायावर जोर नाही द्यायला सांगितलंय. औषधं घेतली ना सकाळी? हो. अगं बाई, तू आलीस पण झालं पण इतक्यात? हो माई. बरं, जेवणाचं काय? जेवायचं आहे ना. आणि तू रे? मला पण. म्हणजे तू जेवला नाहीस अजून? भूक नव्हती बाई महाराजांना. अगं पण आता लागलीये कडकडून. विजया, ए विजया, अमित दादाशी बोललीस का तू? कमी बोलले त्याच्याशी, पण त्याच्या डोक्यात ना काहीतरी तिसरंच चालू होतं. मी बोललेलं ऐकले तरी की नाही कोणास ठाऊक. हे बघ, आपणच प्लॅनिंग करूया आणि डायरेक्ट ठरवूनच टाकूयात. म्हणजे असं करायचं, असं डिक्लेअरच करायचं. हे बघ विजया, म्हणजे जर आपण आत्तापासून नाही ना ठरवलं तर संबंध सुट्टीभर ही पोरं हैराण करतील हा आपल्याला. ए हो ग अर्चू, आपण एक काम करूया का? माझे ते काका आहेत ना सोलापूरचे, सारखे असे फोन करून सांगतात बघ, इकडे या सुट्टीला, इकडे या सुट्टीला. त्यांच्याकडे जाऊया का आपण सोलापूरला? सोलापूरला? हो अगं, सोलापूर पासून ना एक छोटस गाव आहे, तिथे ना त्यांच्याशी भरपूर मोठी शेती आहे आणि मस्त अशी विहीर वगैरे आहे तिकडे. आणि तुला सांगते अर्चू, पानवेलीच्या बागेमध्ये काय थंडावा आहे माहिती. आहा हा हा हा, वेडी होशील तू. झाले वेडी. काय?
अगं म्हणजे आपण तिथे जायचं फायनल करून टाकू ना. जाऊया ना. बरं अमित दादाला सुट्टी मिळेल का? बघूया ग. आणि थोडीशी जरी मिळाली ना तरी आणायला आणि सोडायला येईल तो. पण राहूया ना. हो चालेल चालेल, ही बेस्ट आयडिया आहे. मी काय म्हणते, आपण नाना माईंना सुद्धा विचारूयात का? नाही म्हणजे जरा त्यांना सुद्धा थोडा चेंज होईल ना ग. अय्या घेऊन जाऊया काय? जाऊच या घेऊन त्यांना, मज्जा येईल खूप. खरंच चालेल. अरे विजया, पण अजूनही एक प्रॉब्लेम आहे ग. आता काय? अगं आदित्य आणि मेघना. म्हणजे आदित्यला तर आता सुट्टी मिळणं शक्यच नाही. म्हणजे ऑलरेडी त्याच्या पायामुळे त्याच्या इतक्या सुट्ट्या झाल्यात आणि मेघनाची परीक्षा आहे. आता काय करायचं? पण मग त्या दोघांना राहू दे ना इथे, राजा राणी सारखं. आपण जाऊया ग. आणि तेवढंच त्या दोघांना पण स्वातंत्र्य मिळेल ना इकडे. बेटर आयडिया. हम्म. आणि नाहीतरी तुला सांगू का, मेघना समोर ना मला ना जरा अवघडल्यासारखंच होतं. अगं म्हणजे तिचं कसं आहे ना, जेवढ्याच तेवढं, जे नाजूक साजूक, अगदी प्रश्नाला उत्तर, अगदी असं आहे ना. म्हणून मला माझा प्रॉब्लेमच होतो. आपल्यासारखी बिंदास नाहीये ग ती. अर्चू, होईल ग ती बिनधास्त. एक मूल झालं ना की सगळं व्यवस्थित होईल. अगं ती बिचारी त्या बाबाजींच्या दडपणाखाली वाढली आहे ना अर्चू. हो ग, खरं हा मात्र ते. हे विजया, मी किती लकी आहे ना ग. नाही म्हणजे मला नाना माईंसारखे आई वडील मिळाले. या बाबाजींसारखे जर माझे वडील असते तर काय झालं असतं माझं? अर्चू, बाबाजींसारखे जर तुझे वडील असते तर तू ही अशी झाली असतीस का? म्हणजे अगं म्हणजे त्या मेघनासारखी नसती का झालीस? अबोल, जेवढ्यास तेवढं, तुझ्या भाषेत भाऊली. हा खरंय ग. बावळटच आहे मी. हे बाकी खरंय. विजया, घड्या घाल. सावकाश. तुम्हाला दोघांना सांगण्यात फिरताना बघितलं ना, आणि एकदम तुमचं बालपण आठवलं रे मला. आदित्य, तुला आठवत आहे अमित दादा असंच तुला खांद्यावर घेऊन इथे अंगणात धावायचा? मला मात्र बाई खूप भीती वाटायची. हा तुला घेऊन पडला तर तुझा एकही दात शिल्लक राहणार नाही. पण माई, मी याला कधीच पडू दिलं नाही. हो रे बाळा, खरंय. लहानपणीही नाही आणि आता मोठेपणीही नाही. खूप सांभाळतोस रे त्याला तू. अरे कालच मी आणि नाना बोलत होतो. विशेष काही नाही ग माई, तुमची शिकवण आहे. हे पण खरंच आहे माई, आपलं घर खरंच खूप वेगळं आहे. आजूबाजूला बघतो ना आम्ही, आपल्यासारखं नसतं का. हेवे दावे, धुसफूस, अडी. आपल्याकडे याच्यातलं काहीच नाही. सगळं कसं अगदी आरशासारखं लख्ख. नानांनी मला नेहमीच बरोबरीने वागवलं रे. माझ्यावर नवरेशाही कधीच गाजवली नाही. म्हणून तर आम्ही एकमेकांचे झालो, जोडीदार झालो. म्हणून तर सगळं जमलं. घरी आलेली नवीन मुलगी, तिला घर हे आपलंसं वाटावं, ती एकरूप व्हायला हवी ना. मी झाले तशीच विजयाही झाली. हो नाही, आणि घरातली सगळी माणसं ओळखीची जरी असली तरी मैत्री म्हणून या घरात येणं आणि लग्न करून सून म्हणून या घरात येणं, ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी. पण माई, तुम्ही माझ्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या, अगदी आईसारख्या. म्हणून मला जमलं सगळं. आणि आता मेघनाही रुळायला लागली हळूहळू. तिलाही जमेल सगळं. म्हणजे आम्ही खरं सांगू का, या घरामध्ये सुना म्हणून येणं हे आमचं खरंच खूप मोठं भाग्य आहे.
नाही म्हणजे तुमच्यासारखे समंजस जोडीदार मिळालेत हे आहेच आहे, पण नाना माईंसारखे सासू सासरे मिळणं हे मोठं भाग्य आहे आमचं.